करायला गेलो होतो एक काम आणि 10 कामं मागे लागली. त्याआधी अनायाला छान असं रेडी करून माझ्या मैत्रिणीकडे कन्यापूजनसाठी घेऊन गेली होती. दुसऱ्या दिवशी सुहासिनी जेवणासाठी मला सुद्धा बोलवलं होतं, म्हणून मस्त अशी साडी नेसली होती. काही फोटोज क्लिक करू म्हणून आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो आणि इथे गेल्यावर आम्ही पाळण्यावर बसल्याशिवाय काही परत निघत नाही. आणि तिथनं येऊन मस्त तिला रागी बनानाचं पॅनकेक बनवून दिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टमध्ये तिने योगर्ट घेतलं आणि आता आम्हाला घराबाहेर पडायचं होतं, ते म्हणजे कांद्या बटाट्याची टोपली घेण्यासाठी. ते तर बाजूलाच राहिलं. आम्हाला सायकलचं दुकान दिसलं आणि तिच्या बर्थडेला गिफ्ट द्यायची म्हणून आम्ही सायकल बघायला गेलो आणि बाहेर पडल्यावर आम्हाला लक्षात आलं की आमची गाडी पंक्चर झाली आहे. करायला गेलो होतो एक काम आणि हे दुसरं काम उगाच मागे लागलं. तिथे आमचा अर्धा तास निघून गेला. मग घरी आलो सरळ आणि मस्त डाळबट्टी बनवायला घेतली. अनायाला भूक लागली होती म्हणून तिला वरण भात दिला आणि आजकाल आम्हाला आपल्या हातानेच खायचं असतं. छान अशी डाळबट्टी रेडी झाली होती. मस्त एन्जॉय केली. ऊसाचा रस अनायाचा खूप जास्ती फेवरेट आहे, पण गोड असल्यामुळे आम्ही तिला फार देत नाही. पण म्हटलं चला आज तिची इच्छा पूर्ण करू. तिला ऊसाचा रस दिला. घरी आल्यावर आमचं असं काहीतरी मेकअप करण्याचा ड्रामा चालला होता आणि यासोबतच संपवला आजचा दिवस.